मित्रांनो नमस्कार. आज आपण मानसशास्त्रामधील विशेष घटक बघणार आहोत. तो म्हणजे सामाजिक प्रेरणा होय. इंग्रजीमध्ये यालाच सोशल मोटिव्स असं म्हटलं जातं. मित्रांनो, या सामाजिक प्रेरणेमध्ये विविध प्रकारच्या प्रेरणा या अंतर्भूत होत असतात. त्यामधील पहिली प्रेरणा आहे ती म्हणजे संपादन प्रेरणा होय. यालाच अचिव्हमेंट मोटिवेशन असं म्हटलं जातं. व्यक्तीला कोणतीही गोष्ट ही आपोआप मिळत नाही, तर ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. व्यक्ती अशा गोष्टी आवश्यक तेवढ्या प्रयत्नाने मिळवित असतो, संपादित करीत असतो. ही एक प्रकारची अर्जित प्रेरणा आहे. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही मिळवायचे असते. काहींना व्यवसायात नाव करायचे असते, काहींना खेळात नाव करायचे असते, काहींना शासकीय नोकरीत तर काहींना खाजगी नोकरीत नाव करायचे असते. मित्रांनो, संपादन वृत्ती बाळगणाऱ्या व्यक्ती या नवीन कार्याला समोर जाणाऱ्या असतात, नवीन आव्हाने पेलणाऱ्या असतात, कार्यप्रवीण असतात, कार्याभिमुख असतात. यांना विशिष्ट यश हवे असते. जास्तीत जास्त नवनवीन करण्याकडे यांचे लक्ष असते. त्या संपूर्ण चिकाटीने व जिद्दीने कार्य करणारे असतात. प्रसंगी धोका पत्करून या व्यक्ती मोठ्या साहसाने सामोर जाताना दिसतात. ही संपादन प्रेरणा सर्वच व्यक्ती सारख्याच प्रमाणात दिसून येत नाही. ज्या व्यक्तीत ही प्रेरणा प्रबळ असते अशी व्यक्ती जीवनाच्या कोणत्याही कार्यात यशस्वी होऊ शकतात. मला जिंकायचे आहे, मला आव्हान पेलायचे आहे, मला अव्वल यायचे आहे, अशी मनोमन यांची इच्छा असते आणि त्यासाठी त्यांचे कसोशीने प्रयत्न चाललेले असतात. मित्रांनो, अशा प्रेरणा पालकांकडून मुलेही शिकतात. आपल्या आजूबाजूला असलेल्या समाजातील अनेक व्यक्तींकडून शिकत असतात. जीवनामध्ये प्रत्येकाचे रोल मॉडेल हे ठरलेले असतात. त्या पद्धतीने प्रत्येक व्यक्ती आपली भूमिका वटविण्याचा प्रयत्न करीत असते. या संपादन प्रेरणेवर समाज सांस्कृतिक घटकांचा परिणाम जरूर होताना दिसतो. आपल्या समाजात ज्या पद्धतीचे लोक राहतात त्याचे अनुकरण ही मुले करीत असतात. एखाद्या गावातून 2-3 मुले MPSC परीक्षेतून नोकरीला लागलेले असतील तर त्याच समाजातील इतर मुलांचा त्याच पद्धतीने MPSC परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक चांगला असल्याचे दिसून येते. मित्रांनो, सामाजिक प्रेरणेमधील दुसरी प्रेरणा आहे ती म्हणजे प्रभुत्व प्रेरणा होय. यालाच इंग्रजीमध्ये पॉवर मोटिवेशन असं म्हटलं जातं. प्रभुत्व प्रेरणेलाच सत्ता प्रेरणा सुद्धा संबोधतात. प्रभुत्व प्रेरणा ही एक सामाजिक प्रेरणा आहे. इतर व्यक्तीपेक्षा श्रेष्ठत्व गाजविण्याची भावना प्रत्येक व्यक्तीत असते. आपण इतरांपेक्षा दुसऱ्यांपेक्षा सरस असावे असेही काही व्यक्तींना वाटत असते. यातून या व्यक्ती अधिकार गाजविण्याचा प्रयत्न करीत असतात. इतरांना संमोहित करून त्यांना आपल्या मताप्रमाणे करायला ते भाग पाडतात. प्रभुत्व प्रेरणेने प्रभावित झालेल्या व्यक्ती इतरांवर पुरेसा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत असतात. प्रत्येक व्यक्तीची प्रभुत्वाची शैली ही वेगवेगळी असलेली दिसून येते. मित्रांनो, काही व्यक्ती या फुटबॉल खेळात मेहनत घेऊन त्यात आपला प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न करीत असतात. काही व्यक्ती हे चित्र रंगविण्यातून आपला प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न करतात. काही व्यक्ती बोलण्याच्या शैलीतून इतरांना प्रभावित करून राजकारणात सक्रिय नेते म्हणून पुढे येतात. काही व्यक्ती सामाजिक कार्य करून आपला प्रभाव इतरांवर टाकत असतात. आपल्या अंगी विशेष असा गुण आणून इतरांचे लक्ष स्वतःकडे आकृष्ट करण्यात काही व्यक्ती या फारच यशस्वी ठरतात. काही अल्प यशस्वी ठरतात तर काही इतरांवर काहीच प्रभाव पाडू शकत नाही. ॲडलर यांच्या मते प्रभुत्व प्रेरणा ही माणसाची मूलभूत प्रवृत्ती आहे. वर्चस्व गाजवण्याची प्रेरणा ही स्त्री पुरुषात भिन्न भिन्न आढळते. पुरुषांमध्ये स्त्रियांच्या तुलनेत ही प्रेरणा जास्त प्रमाणात आढळून येते. पुरुष आपले वर्चस्व अधिक खुलेपणाने दाखवित असतात, मात्र स्त्रियांच्या बाबतीत तसे होत नाही. एक प्रकारे व्यक्ती आपल्या वर्तनातून पुरेपूर समाधान मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात. मित्रांनो, ही माहिती होती सामाजिक प्रेरणेविषयी. यामध्ये आपण प्रभुत्व प्रेरणा आणि संपादन प्रेरणा या 2 प्रेरणेविषयी माहिती बघितलेली आहे. ही माहिती आपण अतिशय नीटपणे जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन यशस्वी, सुंदर, आनंदी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.